आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमी आणि त्या अनुषंगानं घडत असलेलं बरंच काही। लव जिहादच्या श्रीरामपूर पॅटर्ननं राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे। श्रीरामपूर शहर आणि परिसरातील 14 अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत आणि त्या मुलींना लव जिहादच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यावर अत्याचार केले जातात आणि नंतर पीडितांना वेश्या व्यवसायात लोटलं जात आहे। श्रीरामपूरमध्ये 20 ते 25 जणांची टोळी लव जिहादच्या माध्यमातून मुलींना वाम मार्गाला लावतीये आणि या प्रकरणी आरोपी मुल्ला कटरवरती कठोर कारवाईची मागणी केली जाते। तसंच मुलींचा मशिदीमध्ये निकाह लावणाऱ्या मौलानावरही कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे। एकट्या श्रीरामपूरमध्ये 14 मुलींचा आकडा आहे, तर राज्यभरातला आकडा यापेक्षा जास्त असू शकतो। पाहणार आहोत याच संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। तर निकाह लावणाऱ्या मौलानावरती देखील या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात यावी अशा तिथल्या स्थानिकांनी केलेला आरोप आहे। तर तब्बल आतापर्यंत अशी 14 प्रकरणं उघडकीस आलेली आहे। त्यामुळे लव जिहादसाठी एखादी टोळी तर सक्रिय नाही ना असा संशय देखील उपस्थित होतोय। राज्यातल्या मुलींना लव जिहादचा विळखा हळूहळू वाढताना दिसतोय आणि त्यातीलच असलेला श्रीरामपूर पॅटर्न हा सध्या खळबळ माजवतोय। आणि याच संदर्भामध्ये आपण आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत। हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। राज्यामध्ये लव जिहादसाठी टोळी सक्रिय असल्याचा आरोप एका बाजूला होताना दिसतोय, तर दुसरीकडे श्रीरामपूर पॅटर्न जो आहे तो मात्र सगळीकडे गाजत असल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळतंय। या अल्पवयीन मुली असतील किंवा मुली असतील यांच्याबरोबर नेमकं होतं काय, हे प्रकरण नेमकं काय, अवघा महाराष्ट्र यावेळेला पाहतोय। हरीश, नक्कीच विशाल, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। 2 दिवसापूर्वीच आमदार राणे आणि कांबळे यांनी विधानसभेमध्ये ही जी सगळं प्रकार आहे याच्याबद्दल मांडलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी हा श्रीरामपूरमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न पूर्णमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सगळ्यांना पडला। त्यामुळे त्यांनी जे मांडलं की ज्यामध्ये अनेक मुलींचं धर्मांतर केलं जातंय, त्यांना आमिषाला बळी पाडलं जातंय, त्यांचं बळजबरीने धर्मांतर केलं जातंय, असा सगळा जो विषय आहे याच्या खोलावरती जाण्याचा मी आज जेव्हा प्रयत्न केला तेव्हा अतिशय धक्कादायक असं वास्तव समोर आलं। आणि मुल्ला कटर हा जो आरोपी आहे ज्याने 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण केलेलं होतं आणि धाकदडपशाही, दादागिरी, जवळपास 20-25 जणांची टोळी या व्यक्तीची आहे आणि ते जो परिसर असेल, तो जो मोहल्ला आहे त्यामध्ये त्या व्यक्तीची अतिशय दादागिरी आहे। त्यामुळं सामान्य अल्पसंख्य जो माणूस आहे तो त्याच्या दहशतीला घाबरतो आणि त्यामुळं अक्षरशः दिवसाढवळ्या या 13 वर्षाच्या मुलीला त्यांनी उचलून नेलं, तिच्यावरती अतिशय अत्याचार केले आणि जवळपास 2 वर्ष ती हे सगळं भोगत होती। जेव्हा हिंदुत्ववादी संघटनांकडे हा विषय आला त्यानंतर ते गेले 4-5 महिने झाले पोलीस स्टेशनला हेलपाटे मारतायत, मात्र गुन्हा तिथल्या पोलीस निरीक्षकाने दाखल केला नव्हता। बरोबर, स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे मात्र, कारण ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेला स्थानिकांनी उघडपणे ते पाहत राहणं हे अपेक्षित नाहीये, तर एखादी कारवाई होणं अपेक्षित आहे। नक्कीच विशाल, ज्यांनी यासाठी सगळा पुढाकार घेतला ते राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, सागर बेग। काय हा सगळा नेमका अतिशय धक्कादायक प्रकार आहे, तुमच्या समोर हा सगळा प्रकार आल्यानंतर काय केलं मग तुम्ही? आम्ही त्या 5 महिन्यापूर्वी आमच्याकडे ती महिला आली होती, त्या महिलेला आम्ही PI कडे घेऊन गेलतो, पण त्यावेळेस ते PI रिस्पॉन्स देत नव्हतं, त्याला शिवीगाळ करून हाकलून द्यायचा। त्या PIला त्यावेळेस कत्तलखान्याचे खूप मोठे हप्ते भेटत होते आणि इथं कत्तलखाने खूप चालतात। वॉर्ड नंबर 2 म्हणून जो एरिया आहे तो मुल्ला कटर आहे, त्याचा मोठा कत्तलखान्याचा धंदा आहे आणि पोरी विकायचा त्याचा खूप मोठा धंदा आहे। त्याचा जो सानपला खूप मोठी रसद भेटत होती। त्यावेळेस त्यांनी ती ॲक्शन घेतली नाही, तर आम्ही त्या महिलेला घेऊन IG साहेबांकडे गेलो। IG साहेबांनी SP साहेबांना आदेश दिले आणि त्यावेळेस तो गुन्हा दाखल झाला। त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथं एक अजून म्हणजे एक कत्तलखान्यामध्ये ती एक हे आपल्या शेवगावच्या वेश्या व्यवसायामध्ये एक मुलगी त्यांनी विकलेली होती। ती मुलगी एक मिटके साहेबांनी ती आणली, तर जेव्हा सानपकडून तपास हा मिटके साहेबांकडे ट्रान्सफर केला त्याच्यानंतर ह्याच्यात तपास व्यवस्थित व्हायला लागला। अजूनपर्यंत ह्याच्यातला प्रशांत गोरे म्हणून आरोपी फरार आहे आणि तो आरोपी हातात आल्यानंतर अनेक मुली यांनी विकलेल्या आहे ते उघडून। तुम्हाला काय वाटतं आणखी किती मुलींचं आयुष्य या माणसाने उद्ध्वस्त केले असेल, म्हणजे धर्मांतर केलं किंवा वाम मार्गाला लावलं, अशा किती मुलींची संख्या असू शकते? आता ह्याच्यात 12 मुलीची आमच्याकडे अशी माहिती आलेली आहे। 12 मुली यांनी विकलेल्या आहेत, काही पुण्यात आहे,
पण तो आता पप्प्या गोरे म्हणून जो माणूस आहे तो हातात आल्यावर कळत ते सगळं. नक्कीच विशाल, आपण बघितलं तर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे आणि आता यांच्या सांगण्यानुसार जर 12 मुलींचं जर यांनी अपहरण केलं असेल आणि त्यांना वाम मार्गाला लावलं किंवा त्यांचं धर्मांतर करून लग्न केलं असेल तर किती हा धक्कादायक प्रकार आहे. आणि पोलीस काय करत होते एवढ्या दिवस? जर हे लोक त्यांच्याकडे जात होते, तक्रार घ्या म्हणून म्हणत होते, मात्र तक्रार घेतली गेली नाही. पोलीस निरीक्षकाला निलंबित केलंय, मात्र खरं तर आरोपीला पाठीशी घातलं म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल नक्कीच झाला पाठीशी घालणारे 13 नेमके वर्षाच्या पोलीस कोण याचा देखील तपास होणं गरजेचं आहे. धन्यवाद हरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. राष्ट्रीय श्रीराम संघचे यावेळेला सागर बेगई त्यांच्याबरोबर होते आणि अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. राज्य सरकारने याकडे संपूर्णपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खरं तर नगर जिल्ह्यातील लव जिहाद प्रकरणामध्ये धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत आणि श्रीरामपूर शहरातील तब्बल 14 अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत आणि त्यातल्या काही मुलींचा निकाह लावून नंतर वेश्या व्यवसायासाठी विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हानं आता वाढली आहेत. धर्मांतर ते वेश्या व्यवसाय, अल्पवयीन मुलींवर रॅकेटचा डोळा, अत्याचार करून वेश्या व्यवसायात ढकललं. पोलीस आरोपींना कधी करणार अटक? श्रीरामपूरमधील लव जिहादचा मुद्दा आमदार नितेश राणेंनी विधानसभेत उपस्थित केल्यानंतर राज्यभरामध्ये खळबळ उडाली. नितेश राणेंनी तर हिंदू मुलींच्या धर्मांतराचं रेड कार्ड चव्हाट्यावरती मांडलं. श्रीरामपूर शहरामधील वॉर्ड नंबर 2 मधला रहिवासी मुल्ला कटर या सराईत गुन्हेगारानं 13 वर्षीय मुलीचं अपहरण केलं होतं. 2 वर्ष त्यानं मुलीवर अत्याचार केले. त्यातून त्या पीडितेनं एका मुलीला जन्म दिला. हिंदुत्ववादी संघटनांनी पीडितेची सुटका केली, मात्र अनेकदा खेट्या मारूनही पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी गुन्हा दाखल केला नाही, त्यांना दाद दिली नाही. अखेर विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांनी सानपवरती निलंबनाची कारवाई केली. ज्यांनी वेश्या व्यवसायासाठी आपल्या कमी वयाच्या मुली विकल्या होत्या त्या माणसाला हा PI सानप सपोर्ट करत होता. आणि आता विधान भवनमध्ये माननीय नितेश राणे साहेबांनी त्याच्यावर मोका लावण्याची मागणी केलेली आहे. तर आमची ही मागणी आहे की त्याच्यावर मोका लावा आणि 376 मध्ये याला सानपला 34 प्रमाणे आरोपी करायला पाहिजे. मुल्ला कटरवरती 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुल्लानं अनेक मुलींचा अमानुष छळ करून त्यांना वाम मार्गाला लावल्याचा आरोप केला जातोय. 13 वर्षाच्या मुलीचा मशिदीत निकाल लावणाऱ्या मौलानावरही कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे. मुलींना वाम मार्गाला लावणारी टोळी असल्याचा आरोप करण्यात येतोय. इतक्या मुलींना त्याने असं केलेलं आहे, इतका दम देतो, इतका नाही का मारहाण सगळ्यांना करतो. त्यांच्या बहीण दम देऊन असं नाही का नेतो, त्यांना नाही गेलं तर मग त्यांच्या भावांना लहान लहान असते त्यांना उचलून नेतो, मारहाण करतो. मग त्या दमामुळं नाही का घाबरते लोक नाही का. जितक्या त्या मुलींचे तिथं विवाह झालेले, नाबालिकपणे त्यांचे मस्जिदीमध्ये विवाह झालेले, ते बी जबरदस्ती केलेले. आणि ते तिथल्या मौलानांना सुद्धा अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ज्या ज्या मस्जिदीमध्ये त्यांनी विवाह लावलेला आहे त्या मस्जिदीमध्ये बी कारवाई झाली पाहिजे त्यांची आहे माझी ही मागणी. धर्मांतराच्या धक्कादायक प्रकरणावरती प्रतिक्रिया द्यायला पोलिसांनी नकार दिलाय. एकंदरीतच श्रीरामपूर शहरामध्ये कायद्याचं राज्य आहे का असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. मुलींचं धर्मांतर करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी शहर आणि परिसरातून केली जाते. श्रीरामपूर तालुक्यामध्ये अनेक घटना अशा घडल्याचा आरोप देखील होतोय. त्यामुळे आता पोलिसांना या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करावा लागणार आहे. ज्या मुलींचं शोषण सुरू आहे, ज्यांचं धर्मांतर झालंय, अशा मुलींची सुटका करावी लागणार आहेत आणि या मुल्ला कटरला मदत करणारे किंवा आणखी जे कोणी आरोपी असतील यांच्यावरती देखील कारवाई करणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तर लव जिहादचा हा श्रीरामपूर पॅटर्न नेमका आहे तरी कसा त्यावर एक नजर टाकूयात. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं, तिला मोठी स्वप्न दाखवली जातात, प्रसंगी तिच्यावरही अत्याचार केले जातात, लग्नासाठी आणाभाका घेतल्या जातात, लग्नासाठी धर्मांतराची अट घातली जाते, प्रसंगी धर्मांतरासाठी जबरदस्ती होते, धर्मांतरानंतर वाम मार्गाला लावलं जातं. पंढरपूरचे अभिजित पाटील
हे आयकर विभागाच्या रडारवरती आलेले आहेत. त्यांच्याशी संबंधित साखर कारखान्यावरती आयकर विभागानं छापे टाकलेत. अभिजित पाटील हे आमदार कैलास पाटील यांचे भाचे असल्याची चर्चा आहे. मात्र अभिजित पाटलांशी संबंध नसल्याचा दावा कैलास पाटलांनी केलाय. आयकर विभागाच्या कारवाईमुळे मामा भाच्याला ओळख दाखवत नसल्याची चर्चा आहे. पंढरपूरचे अभिजित पाटील आयकरच्या कचाट्यात. अभिजितशी नातं नसल्याचं कैलास पाटलांचं स्पष्टीकरण. कारवाईमुळं मामा भाच्याला ओळख दाखवेना. पश्चिम महाराष्ट्रात भाड्यानं साखर कारखाने चालवणारे पंढरपूरचे उद्योजक अभिजित पाटील आयकरच्या रडारवर आले आहेत. आयकर खात्यानं अभिजित पाटलांशी संबंधित साखर कारखान्यांवर धाडी टाकल्यात. नाशिक, उस्मानाबाद आणि पंढरपूरच्या कारखान्यांसह अभिजित पाटलांच्या घरावरही इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्यात. अवघ्या काही वर्षात यशाची शिखरं गाठणाऱ्या अभिजित पाटील यांचा प्रवास थक्क करणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिजित पाटील हे उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांचे भाचे आहेत. पण आयकरच्या धाडी पडल्यानंतर पाटलांच्या मामांनीही कानावर हात ठेवले आहेत. मैं आपसे ही सुना मैं सुबह से ही हाउस में था. मैंने अभी तक मेरे पास कोई इन्फॉर्मेशन नहीं उसकी. अभिजित पाटील भाचे नसल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलंय. तरीही पंढरपुरातील लोक मात्र कैलास पाटील आणि अभिजित पाटील हे मामा भाचे असल्याचा दावा करतायत. अभिजित पाटील यांचा प्रवास मी लहानपणापासून बघितलेला आहे. ते त्यांच्यावर जे आयकर विभागाची जी आज चौकशी झाली आहे ते कसल्या राजकीय दृष्टीकोनातून झाली आहे हे काय सांगू शकत नाही. कैलास पाटील हे शिवसेनेच्या उद्धव गटाचे आमदार आहेत. कैलास पाटलांपर्यंत पोहोचण्यासाठी हे धाडसत्र सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळेच की काय अभिजित पाटील यांना आता कैलास पाटील ओळख का दाखवत नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वीरेंद्र सिंग उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा आरोप खोटा ठरलेला आहे. टीईटी घोटाळ्यामधील अपात्र शिक्षकांच्या यादीमध्ये आपल्या दोन्ही मुलींची नावं कुणीतरी समाविष्ट केल्याचा आरोप अब्दुल सत्तारांनी केलेला होता. मात्र शिक्षण संचालनालयानं पगार थांबवलेल्या अपात्र शिक्षकांच्या यादीत सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावं आहेत. त्यामुळे सर्व पितळ आता उघडं पडलंय. दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे. मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा. मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या आरोपाची शिक्षण संचालनालयानं शाळा केली आहे. ही यादी पहा. यादीत कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावं ठसठशीतपणे दिसतायत. पगार थांबवलेल्या यादीत 110व्या क्रमांकावर हिना कौसर अब्दुल सत्तार आणि 112व्या क्रमांकावर शेख उझमा नाहिद अब्दुल सत्तार यांचं नाव आहे. सिल्लोडच्या नॅशनल उर्दू खाजगी प्राथमिक विद्यालयात दोघी अनुक्रमे सहाय्यक शिक्षक आणि शिक्षक सेवक पदावर नियुक्त होत्या. मात्र टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांच्या यादीत त्यांचीही नावं आल्यानं सरकारनं दोघींचेही पगार बंद केले. नेमका काय घोळ झाला ते पाहूया. पुणे सायबर पोलिसांना टीईटी घोटाळ्यात सहभाग आढळून आला होता. 7,874 अपात्र शिक्षकांची यादी राज्य परीक्षा परिषदेला सुपूर्द केली होती. त्यापैकी 1,033 उमेदवार प्रत्यक्षात शिक्षक म्हणून शासकीय सेवेत रुजू असल्याचं शिक्षण विभागाच्या तपासणीत आढळून आलं. त्यातही 576 शिक्षक हे प्राथमिक तर 457 शिक्षक हे माध्यमिक शाळांमध्ये रुजू होते. सर्व 1,033 अपात्र शिक्षकांचे पगार आता थांबवण्यात आले. या यादीत कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं समाविष्ट आहेत. अपात्र ठरल्यानंतरही 2017 पासून अब्दुल सत्तार यांच्या मुली कसं काय शिकवत होत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 2 मुलींची नावं अपात्र शिक्षकांच्या यादीत आली आहेत. परिणामी
पुढील काही दिवस त्याचे राजकीय पडसाद उमटत राहणार हे नक्की. एकंदरीतच घोटाळ्याच्या शेतीत कृषी मंत्र्यांच्या मुलींची नावं आल्यानं राजकीय पीक चांगलंच फोफावणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारलेलं आहे. आगामी राजकारणाची दिशा हिंदुत्वाच्या दिशेनं असणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंनी पुण्याचा दौरा करून सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ केला. तसंच स्वतःचे प्राथमिक सदस्य म्हणून ऑनलाईन नोंदणी केली. मनसेनं हिंदुस्थान हा हिंदूंचा असल्याची स्पष्ट भूमिका घेतली. राज ठाकरेंना हिंदवी रक्षक आणि महाराष्ट्र सेवक संबोधण्यात आलंय. हिंदूंचा जननायक ते हिंदूंचा हिंदुस्थान अशी आक्रमक पावलं राज ठाकरे टाकतायत. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची बांधणी करण्यावर राज ठाकरेंनी भर दिलाय. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच पुणे दौरा करत त्यांनी पक्षाच्या कार्यालयात भेट दिली. सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करत मोबाईलवरून QR कोड स्कॅन करून स्वतःची सभासद सदस्य म्हणून ऑनलाईन नोंदणी केली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक पक्षाला नोंदणी ही नव्याने करावी लागते आणि त्याप्रमाणे आता ही आमची अगोदरची नोंदणी ही लॉकडाऊनच्या अगोदर झाली होती. त्याच्यामुळे ही आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरू होत आहे. माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या माता भगिनींना, बांधवांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण सदस्य व्हावं. या वेळेला जे सदस्य होणार आहेत त्यांना दर आठवड्याला पक्षाकडनं काही गोष्ट ही त्यांच्या मोबाईलवरती जाणार आहे. मुंबई, पुण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. 2012च्या पालिका निवडणुकीत मनसेनं मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये चांगलं यश मिळवलं होतं. आता एका दशकानंतर पुन्हा त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. आक्रमक हिंदुत्वाची कास आणि दुसरीकडे पालिका निवडणुकांची जोरदार तयारी मनसेकडून सुरू आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप या हिंदुत्ववादी पक्षांना आव्हान निर्माण झालंय. तसंच शिंदे गटानंही आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 4 हिंदुत्ववादी पक्ष रिंगणात उतरणार आहेत. त्यावेळी मतदार कोणत्या हिंदुत्ववादी पक्षाला मत देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. सध्या रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या हा चिंतेचा विषय बनत चालली आहे. बरं, एकट्या नागपूर विभागामध्ये मागील 3 वर्षातच रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंमध्ये तब्बल 63% वाढ झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामधील रस्ते मृत्यूचे सापळे बनत असल्याचं समोर येत आहे. रस्त्यांवरील वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू यानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. राज्यातील रस्ते अपघात किती गंभीर समस्या बनली आहे हे नागपूरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नागपुरात 2019 मध्ये 1714 अपघात झाले. त्यात 924 जणांचा मृत्यू झाला तर 669 जखमी झाले. 2020 मध्ये 1601 इतके अपघात झाले. त्यात 916 जणांचा मृत्यू झाला तर 586 जखमी झाले. 2021 मध्ये 1217 अपघात झाले. त्यात 864 लोकांचा मृत्यू झाला तर 633 लोक जखमी झाले. 2022 मध्ये जून महिन्यापर्यंतच 994 अपघात झाले. त्यात 544 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर 464 लोक जखमी झालेत. दरवर्षी नागपूर विभागात रस्ते अपघातात सरासरी 900 लोकांचा मृत्यू होतोय. राज्यात अपघातातला मृतांचा आकडा 8,000च्या घरात आहे. अतिशय अपघात वाढत आहेत दिवसेंदिवस. आज एवढ्या प्रमाणावर जेवढी ओरड होते, रस्ते चांगले आहेत नाही आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत किंवा स्पीड जी आहे त्याचासुद्धा वापर लोकांना करतायत आणि त्याच्यामुळे हे मृत्यू वाढलेले आहेत. तर याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे सरकारने असं मला वाटतं. धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश अपघात हे ब्लॅक स्पॉटवर झालेले आहेत.
अनेक ब्लॅक स्पॉटवर मागच्या काही वर्षात प्रशासनानं काम केलं, मात्र अपघाताची मालिका थांबण्यात ही सुधारित कामं अपयशी ठरल्याचं चित्र आहे. नागपुरातील प्रमुख महामार्गांवर झालेल्या अपघाताचे आकडे स्पष्ट करतात. नागपूर चंद्रपूर महामार्गावर 288 अपघात झाले, त्यात 662 प्रवाशांचा मृत्यू झाला. नागपूर यवतमाळ महामार्गावरच्या 213 अपघातात 129 प्रवासी दगावले. नागपूर अमरावती महामार्गावर 77 अपघात झाले, त्यात 33 प्रवाशांचा मृत्यू झाला. नागपूर गडचिरोली महामार्गावर 106 अपघात झाले, त्यात 53 प्रवाशांचा मृत्यू झाला. रस्ते अपघाताच्या प्रमुख कारणांमध्ये वाहन चालकांकडून होणाऱ्या चुका लक्षवेधी ठरतात. रस्ते अपघाताची काही प्रमुख कारणं, त्यापैकी गरजेपेक्षा अतिघाई, वाहतूक नियमांचं पालन न करणं, निष्काळजीपणे वाहन चालवणं, नियमित वाहनाच्या देखरेखीकडे दुर्लक्ष करणं, मद्यप्राशन करून वाहन चालवणं. सध्या मी खापरी परिसरामध्ये आहे. 8 पदरी हा महामार्ग आहे, पण जर का तुम्ही बघितलं तर जागोजागी इथे तुम्हाला वाहतूक नियमाचं उल्लंघन होताना दिसेल. विशेष करून अनेक चालक हे रॉंग साईडने इथे येताना दिसतात किंवा मध्येच वाहनं उभी करतात. त्यामुळे सातत्याने या मार्गावर अपघात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा, हे रॉंग साईड नशा जाणाऱ्या वाहनं, त्यामुळे मध्येच असणारे कटिंग्स, यामुळे सातत्याने हे सगळे अपघात होत आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमी रस्ते अपघात आणि त्यापासून होणाऱ्या मृत्यूवर चिंता व्यक्त करतात. त्यासाठी ते सार्वजनिक व्यासपीठावर रस्त्यांच्या चुकीच्या डिझाईनबद्दलही अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावतात. मात्र वाढत्या अपघातांचे आकडे पाहिले तर यापासून ना प्रशासकीय यंत्रणा धडा घेतीये ना वाहन चालवणारे चालक. त्यामुळे रस्ते अपघाताची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. आपल्याकडे महामार्गाचं चौपदरीकरण व 6पदरीकरण झालं आहे, त्यामुळे असं वाटत होतं की अपघातांची संख्या कमी होईल. मात्र तसं न होता अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचं प्रमुख कारण चालकांकडनं वाहतूक नियमाचं न होणारं पालन. जर काही अपघातांची मालिका थांबवायची असेल तर चालकांना वाहतूक नियमाचं तंतोतंत पालन करावंच लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या. तर आजच्या बातमी आणि बरंच काहीमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.